नमस्ते, मी स्नेहा डोंगरे आणि स्टोरी टेलर स्नेहा या आपल्या युट्यूब चॅनल वरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मंडळी, आपल्याला लहानपणापासून असं शिकवलं गेलंय, शेजार धर्म पाळावा, शेजाऱ्यांशी बंधुभावाने वागावे. आता हे जरी आपल्याला शिकवलं गेलं असलं तरी हल्लीच्या काळामध्ये आपण शेजाऱ्यांशी असे वागतो का, हा प्रश्नच आहे. बरं, आपल्या सोसायटीमध्ये नवीन कुणीतरी राहायला जर समजा आलं तर आपली जी प्रतिक्रिया असते ना, ती दोन प्रकारची असते. एक तर ती लोक आपल्यासारखी सामान्य मध्यमवर्गीय नसतील, तर अगदीच हाय क्लास सोसायटी मधली असतील, उच्च वर्गातली असतील किंवा अगदीच लोअर क्लास सोसायटी मधली असतील, तर पहिल्यांदा त्यांचं राहणीमान, त्यांचं सांस्कृतिक आर्थिक जे काही सगळं आहे त्यावरून आपण काही आडाखे बांधून घेतो. किती रात्री उशिरा येतात, सकाळी 8 वाजले तरी घराचा दरवाजा उघडलेला नसतो. रात्री 1-1, 1:30 वाजेपर्यंत मोठमोठ्याने म्युझिक सुरू असतं, टीव्ही सुरू असतो. आता या सगळ्यावरून आपण काही आडाखे बांधतो, त्यांच्यावरती कॉमेंट करायला सुरुवात करतो. ती ना तशीच आहे, ती आमच्या शेजारी आलेले ते नवीन, आपलं सगळं पालुपत पुढचं सुरू होतं. ही एक प्रकारची सगळी परिस्थिती असते. दुसरी परिस्थिती अशी असते ज्यामध्ये आपणच संकोच बाळगतो. नवीन कुणीतरी राहायला येतं, आपण त्यांचं राहणीमान पाहतो, त्यांची सगळी आर्थिक स्थिती आपल्या लक्षात येते, सामाजिक दृष्ट्या बुवा ती कशी मंडळी आहे तर ते लक्षात येतं. जर ती मंडळी अगदी आपल्या वर्गातली नसतील तर मग आपण काय करतो, फार आपण बोलायला जात नाही, बोलण्याचा प्रयत्न करत नाही. समोरून जर त्यांनी बोलायला सुरुवात केली तर ठीक आहे, पण आपण स्वतःहून जाऊन ओळख वगैरे वाढवण्याचा, ओळख तयार करण्याचा अजिबात प्रयत्न करत नाही. ही हल्लीची आपली सगळी परिस्थिती. या सगळ्या गोष्टींना छेद देणारी कॅडबरीची एक नवीन जाहिरात सध्या आपण टीव्हीवरती पाहतोय, जी मार्च 2025 म्हणजे याच वर्षी पहिल्यांदा प्रदर्शित झाली. आता ही जी जाहिरात आहे ती शेजार धर्म या कॉन्सेप्ट वरती बोलते. काय असतं, आपली जशी मराठी लोकांची कम्युनिटी, मराठी लोकांची सोसायटी, तसंच हिंदी भाषिक लोकांची एक सोसायटी, म्हणजे एक असा एरिया जिथे हिंदी भाषिक लोक राहतात. अशा ठिकाणी एक जोडपं नोकरी निमित्ताने असेल, तिथे राहायला येतं. त्यांची मिस्टरांची बदली झालेली असेल, अर्थात मिस्टरांचा या सगळ्या जाहिरातीमध्ये त्यांनी सहभाग दाखवलेला नाहीये. तर ह्या अशा बाई तिथे राहायला येतात. कदाचित बदली झालेली असेल त्यांच्या मिस्टरांची, असं आपण गृहीत धरूया. बरं, ह्या ज्या मिसेस अय्यर आहेत ते त्या सरनेम वरूनच कळतं की त्या साऊथ इंडियन पट्ट्यातील आहेत. या सगळ्या हिंदी भाषिक लोकांमध्ये हिंदी भाषिक ग्रुप आहे महिलांचा, तिथे सगळा तो महिला वर्ग बसलेला आहे, त्यांच्या गप्पा टप्पा सुरू आहेत. अशातच एक हिंदी भाषिक महिला या मिसेस अय्यरना तिथे घेऊन येते, त्यांची बाकी सगळ्या बायकांसोबत ओळख करून देण्यासाठी, की या मिसेस अय्यर आपल्या कॉलनीमध्ये नवीनच राहायला आल्यात. आता त्यांच्याकडे सगळ्याजणी एक कटाक्ष टाकतात, त्यांना पण आपल्या इथे बसण्यासाठी विनंती करतात की या बसा म्हणून. बरं, या मिसेस अय्यर इथे संकोचून बसतात. या सगळ्या ज्या बायका असतात, त्यांचा जो ग्रुप असतो, त्यांच्या सगळ्या गप्पा टप्पा आधीच छान रंगात आलेल्या असतात. आता त्यातली जी एक बाई असते ना, ती अगदी हिंदी बोलणारी, मस्त अगदी हिंदी वातावरणात वाढलेली, तिला इंग्रजी भाषेची जाण नाही, इंग्रजी भाषेमध्ये नीट बोलता येत नाही, तरी सुद्धा ती आपल्या पतीसोबतची एक आठवण सांगत असते. तिच्या लक्षात येतं की या ज्या मिसेस अय्यर आहेत ना, त्यांना हिंदी कितपत कळेल काय माहित नाही. मग ती काय करते, ती जे काही सांगत असते ना ते बोलणं ती अर्धवट टाकते आणि पुढचं जे काही तिचं म्हणणं आहे, पुढचा जो काही किस्सा आहे तिच्या पतीसोबतचा, ती अगदी तुटक्या फुटक्या इंग्रजी भाषेतून सांगण्यास सुरुवात करते. बरं, हे त्या मिसेस अय्यरच्या लक्षात येतं की या बाईंचं इंग्रजी भाषेवर काही प्रभुत्व वगैरे नाहीये, फक्त आपल्याला
त्या काय म्हणतायत ते कळायला पाहिजे. त्यांची जी त्यांच्या पतीसोबतची छानशी आठवण आहे, विनोदी आठवण आहे, त्याचा आपल्याला सुद्धा आनंद घेता आला पाहिजे. यासाठी त्या अगदी तुटक फुटक इंग्रजी भाषेमधून काहीतरी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतायत, हे त्या मिसेस अय्यरच्या लक्षात येतं. बरं, त्या ज्या महिला असतात तिथे बसलेल्या, त्या सुद्धा या सगळ्याला प्रोत्साहन देतात. त्या ज्या बाई असतात ना, ज्या अगदी तुटक्या फुटक्या इंग्रजी मधून संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतात, त्यांच्या लक्षात येतं की आपलं काहीतरी चुकतंय, आपलं काही इंग्रजी इतकं बरं नाही. त्या मिसेस अय्यरची माफी मागतात, सॉरी म्हणतात की माझं इंग्रजी काही इतकं बरं नाहीये म्हणून. मिसेस अय्यरना त्या सगळ्या गोष्टीचं कौतुक वाटतं. त्या कॅडबरीचा एक छोटूसा तुकडा त्यांना ऑफर करतात. त्या मगापासून जे काही बोलत होत्या, कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करत होत्या, त्यासाठी त्यांची प्रशंसा करतात. मैत्रीचा हात एक पुढे करतात त्यांना. तर अशी ही सगळी गोष्ट त्या जाहिरातीमधून सांगितली गेली होती. ही फक्त एक गोष्ट किंवा एक जाहिरात म्हणून आपण याकडे पाहतो, पण शेजार धर्म तर आहेच, पण त्यासोबतच अजून 3 ते 4 गोष्टी या जाहिरातीतून सांगण्याचा, इनडिरेक्टली सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रेक्षकांसाठी. पहिली गोष्ट अशी की आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा आपला जो जोर असतो ना, तो भाषेवरती असतो. समोरच्याची ही भाषा, मग आपण पण त्या भाषेतून बोलण्याचा प्रयत्न करतो. बरं, आपण ते परफेक्टली बोलण्याचा प्रयत्न करत असतो, किंवा जर ते परफेक्टली आपल्याला बोलता नाही आलं तर मग आपण विषय सोडून देतो त्या समोरच्या माणसासोबत संवाद साधण्याचा. तर अशा वेळी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की कोणतीही भाषा जी असते ना, ती परफेक्शन साठी नसते, भाषा ही बोलण्यासाठी असते. त्यामुळे कोणत्याही भाषेतून तुम्ही बोलत असाल तर तुम्हाला बोलण्याची इच्छा आहे, तुम्हाला संवाद साधण्याची त्या माणसासोबत इच्छा आहे, हे महत्वाचं. भाषा ही संदेशवहन, जे काही संवाद आहे ते दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं ही माध्यम असते, ते परफेक्शनचं माध्यम नाहीये. त्यामुळे तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते अगदी तुटक्या फुटक्या इंग्रजी शब्दांमध्ये का असेना, किंवा दुसऱ्या कुठल्या भाषेच्या शब्दांमध्ये का असेना, बोलणं हे महत्वाचं, संवाद साधणं समोरच्या माणसांसोबत हे महत्वाचं, भाषा महत्वाची नाही. मनापासून जर बोलण्याची इच्छा असेल ना, तर भाषेचा अडसर कधीच जाणवत नाही. हा एक सगळ्यात मोठा मेसेज आहे. दुसरी गोष्ट अशी की आपण सतत भाषेवरून, प्रांतांवरून वादविवाद करत असतो. तर आपल्या सगळ्यांना, प्रत्येकालाच प्रत्येकाच्या संस्कृतीचा, भाषेचा आदर राखता यायला हवा, आदर राखला गेलाच पाहिजे. समोरच्याची ही भाषा आहे, ती त्याच्या प्रदेशाची भाषा आहे, किंवा ती त्याची बोली भाषा आहे, ती त्या व्यक्तीची संस्कृती आहे. तर आपण सुद्धा त्याचा रिस्पेक्ट ठेवायला हवा, आणि समोरच्याची सुद्धा ही जबाबदारी असते की समोरच्याने सुद्धा त्याचा रिस्पेक्ट ठेवला पाहिजे. त्यामुळे आपल्याला भाषेचा, एखाद्याच्या संस्कृतीचा आदर राखता आला पाहिजे. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण नेहमी कन्फ्युज असतो की कोणासोबत ओळख कशी वाढवायची, कनेक्शन कसं बिल्ड करायचं, किंवा ओळख कशी प्रस्थापित करायची, नेटवर्किंग कसं वाढवायचं. मोठ्या मोठ्या गोष्टी असतात, पण या सगळ्या मोठ्या मोठ्या ज्या आपण सगळ्या संकल्पनांविषयी बोलतो ना, त्याची सगळ्यात पहिली पायरी असते ती म्हणजे समोरच्या व्यक्तीसोबत तुम्ही एक विश्वासाचं, मैत्रीचं नातं प्रस्थापित करणं. आणि ते प्रस्थापित करण्यासाठी काही फार मोठं करण्याची गरज नसते. साध्या साध्या गोष्टी असतात ज्यातून तुम्ही समोरच्या व्यक्तीला सांगू शकता की तुमची त्या व्यक्तीसोबत ओळख प्रस्थापित करण्याची इच्छा आहे, मैत्री करण्याची इच्छा आहे, कनेक्शन निर्माण करण्याची इच्छा आहे. आता बघा ना, आपल्या इथे कोणीतरी नवीन राहायला येतं, किंवा आपल्या ऑफिसमध्ये कोणीतरी नवीन एखादा सहकारी रुजू होतो, किंवा आपला मित्रमैत्रिणींचा एक ग्रुप असतो. त्या ग्रुपमध्ये कुणीतरी एक मित्र असतो, आपला मैत्रीण असते, ती एखाद्या नवीन सदस्याची एंट्री करवून घेते, किंवा
ओळख करून देते, हा ना माझा शाळेचा मित्र, कॉलेजचा मित्र, हा आजपासून आपल्या सोबत आपल्या ग्रुपमध्ये ऍड होईल वगैरे. मग असं कोणी नवीन आलं ना की आपण अगदी भाव सोडून जातो, आपल्याला संकोच वाटतो, कसं बोलायचं, काय बोलायचं, इथपासूनच सुरुवात असते. साध्या साध्या गोष्टी असतात, आपल्या ज्या नेहमीच्या ऍक्टिव्हिटीज असतात ना त्यामध्ये आपण त्या व्यक्तीला सामील करून घेऊ शकतो. समारंभ असतील किंवा आपण जे काही त्या वेळेला बोलत असू, डिस्कशन करत असू, त्यामध्ये त्या व्यक्तीला सामील करून घेऊ शकतो. आपण काही खात असू, अगदी आपल्या प्लेटमध्ये काहीतरी आहे तर ते आपण त्या समोरच्या व्यक्तीला ऑफर करू शकतो. साध्या साध्या गोष्टी असतात. अगदी त्या समोरच्या व्यक्तीकडे बघून आपण स्माइल जरी छानसं दिलं ना तरी सुद्धा ती एक मैत्रीची छान सुरुवात ठरू शकते. जसं की या जाहिरातीमध्ये त्या बाईंनी मैत्रीची सुरुवात केली, ती अगदी चॉकलेटचा एक छोटा तुकडा देऊन. तो अशा छोट्याशा गोष्टीतूनच कनेक्शनची सुरुवात होते, मैत्रीची सुरुवात होते, ओळख निर्माण करण्याची सुरुवात होते. अशा सगळ्या गोष्टींना घेऊन शेजार धर्म या कॉन्सेप्ट वरती ही जाहिरात बेतलेली आहे. सो तुम्हाला याविषयी काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन जाहिरातीचं अनालिसिस घेऊन. नेहमीच आपले जे व्हिडिओज आहेत, स्वतःचं व्यक्तिमत्व कसं सुधारावं, स्वतःचा माइंडसेट कसा बिल्ड करावा, या सगळ्या गोष्टींविषयीचे व्हिडिओ येतच राहतील. चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. लाईक, कमेंट करा, शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.